बघा, आज आपण डिफरन्शियल इक्वेशनचं पुढची मेथड बघणार आहोत. व्हेरिएबल सेपरेबल. हा ज्याला इंटिग्रेशन येतं त्याच्यासाठी खूप सोपी मेथड आहे ही. लक्ष द्या मित्रांनो. आता व्हेरिएबल सेपरेबल म्हणजे काय? ज्या दोन गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेवायच्या. खूप सोपं आहे. जर तुम्हाला इंटिग्रेशन येत असेल तर हे खूप सोपं बीट आहे. लक्षात, व्हेरिएबल सेपरेबल म्हणजे ज्याचा व्हेरिएबल त्याच्या पुढे नेऊन द्यायचं. म्हणजे डीएक्स ला एक्स पुढे न्यायचं आणि डीवाय ला वाय पुढे न्यायचं आणि दोघंही खाली जाऊ द्यायचे नाही. म्हणजे डीएक्स पण डिनॉमिनेटर मध्ये नाही लिहायचं आणि डीवाय पण डिनॉमिनेटर मध्ये नाही लिहायचं. जर या दोन ट्रिक लक्षात ठेवल्या तर व्हेरिएबल सेपरेबल सोपं आहे. आपलं टार्गेट काय? डीएक्स पुशे एक्स, डीवाय पुशे वाय. लक्षात, ज्याचं त्याचं देऊन टाकायचं. आता बघा, आणि डीवाय आणि डीएक्स हे डिवाइडला पाठवायचे नाही. तर पहिला प्रॉब्लेम बघा मित्रांनो, एकदम पांचट प्रॉब्लेम आहे. एक्स डीवाय. सगळ्यात पहिले प्रश्न असा येतो सॉल्व. इथं पण प्रश्न असा येतो सॉल्व. हा, आपल्याला ओळखावं लागतं व्हेरिएबल सेपरेबल आहे. पटकन इकडे जातं का नाही पाहायचं. सरळ सरळ बिना प्लस मायनस मध्ये जर इकडे जात असत तर व्हेरिएबल सेपरेबल झालं. बघा, एक्स डीवाय त्याला तिकडे पाठवून देऊ. काय होईल ते? वाय डीएक्स. प्लस मध्ये जाईल ना, मायनसचं प्लस. आता बघा, नीट लक्ष द्या. डीवाय वाली टर्म वाय पशी पाठवायची, डीएक्स वाली टर्म एक्स पशी पाठवायची. डीएक्स आणि डीवाय हे दोघंही खाली गेले नाही पाहिजे, डिनॉमिनेटरला गेले नाही पाहिजे. फक्त ट्रिक काय लक्षात ठेवायची? डीवाय पुशे वाय पाठवायचं, डीएक्स पशे एक्स पाठवायचं. हे झालं व्हेरिएबल सेपरेबल. हे काय झालं? व्हेरिएबल. आता घ्यायचं इंटिग्रेशन. बघा, डीएक्स आणि डीवाय जर वरी असलं तर त्याला काय म्हणते? इंटिग्रेशन. त्याला काय म्हणते? इंटिग्रेशन. तर 1/y चं इंटिग्रेशन किती आहे? लॉग वाय. 1/y चं इंटिग्रेशन किती आहे? 1/x चं इंटिग्रेशन किती आहे? प्लस सी. काय करायचं? लॉग वाय मायनस लॉग एक्स. ह्या सी ला कशाही नाचू शकतो आपण. हा, याला लॉग सी पण लिहू शकतो. काय लिहू शकता? जशी याची डिमांड आहे तसं ते करतं. लॉग एम मायनस लॉग एन काय असतं मित्रांनो? एम बाय एन इज इक्वल टू लॉग 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 वाय बाय एक्स इज इक्वल टू इज द आन्सर. समजलं? हे झालं व्हेरिएबल सेपरेबल. आता पुढचा प्रॉब्लेम बघा. ई रेस टू वाय डी वाय. बघा, इथे सरळ सरळ डीएक्स ला वरी फेकलं, झालं व्हेरिएबल सेपरेबल. एक्स स्क्वेअर डीएक्स हे झालं व्हेरिएबल सेपरेबल. ज्याचा व्हेरिएबल त्याच्या पुशे, डीएक्स पुशे एक्स, डीवाय पुशे वाय. समजलं? ज्याचा व्हेरिएबल त्याच्या पुशे झालं. डीएक्स आणि डीवाय वरी आहे म्हणून टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. ई रेस टू वाय डीवाय इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएक्स. यावेळेस काय होऊ शकतं? ऑर्डर एंड डिग्रीच्या जागी असा एखादा सोपा प्रॉब्लेम येऊ शकतो 2 मार्क. ऑर्डर एंड डिग्री मे बी 3 मार्काला पण येऊ शकतो. लक्षात. तर इकडे बघा, ई रेस टू वाय चं इंटिग्रेशन काय आहे? ई रेस टू वाय. एक्स स्क्वेअर चं इंटिग्रेशन काय? 2 + 1 अपॉन 2 + 1. 2 + 1 अपॉन 2 + 1 प्लस सी. तर ई रेस टू वाय एक्स क्यूब बाय 3 प्लस सी. बस समजलं? इथं लॉग बी काही नसल्यामुळे इथं संपलं. कळलं? व्हेरिएबल सेपरेबल. हा, अजून एक प्रॉब्लेम बघतो, मग तुम्ही लिहून टाका. आता बघा, आणि लिहिताना शांततेत लिहा. सॉल्व 1 + x स्क्वेअर डीवाय मायनस 1 + y स्क्वेअर डीएक्स. बघा, सगळ्यात पहिले व्हेरिएबल सेपरेबल ओळखायच्या साठी सरळ 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 इकडे जातो का पाहिजे. हे पहा, परीक्षेत लिहून येत नाही व्हेरिएबल सेपरेबल, पण सरळ सरळ काय करायचं? पहिली स्टेप मनातली मनात वाटलं तर पेन्सिलनी इकडे पाठवून पाहिजे. सरळ सरळ चाललंय प्रत्येक व्हेरिएबल सेपरेट व्हायला इझिली. तर डीवाय अपॉन 1 + y स्क्वेअर डीएक्स अपॉन 1 + x स्क्वेअर. काय करायचं? डीवाय ला वाय पशी पाठवायचं, डीवाय ला काय करायचं? वाय पशी पाठवायचं आणि डीएक्स ला एक्स पशी पाठवायचं. केलं? हे पहा, 1 + y स्क्वेअर इकडे आलं, 1 + x स्क्वेअर इकडे आलं. हे झालं व्हेरिएबल सेपरेबल. हे काय झालं? व्हेरिएबल सेपरेबल. आता टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. डीवाय अपॉन 1 + y स्क्वेअर डीएक्स अपॉन 1 + x स्क्वेअर. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ
1/1 + y², tan inverse y. आणि व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x², tan inverse x प्लस c. हा जास्तीत जास्त काय करू शकता, हेच फायनल आन्सर. tan inverse y मायनस tan inverse x इज इक्वल टू c. समजलं? हे झालं व्हेरिएबल सेपरेबल. सॉल्व sin x into cos y. Solve sin x into cos y dy plus sin y into cos x dx is equal to 0. लगेच हिंट लागते, तिकडे फेकून दिलं की लगेच व्हेरिएबल सेपरेबल होत असेल तर व्हेरिएबल सेपरेबलचा प्रॉब्लेम, आणि ते लगेच कळतं. मायनस साइन वाय इंटू कॉस एक्स डीएक्स. बघा आता काय करायचं, ज्याचा व्हेरिएबल त्याच्या पुशे कॉस वाय डी वाय. डीवाय तिकडे नाही पाठवायचं, खाली डिवाइडला डीवाय आणि डीएक्स नाही पाठवायचं. ही जर क्लिअर कन्सेप्ट केली तर खूप सोपं आहे. अले चलो साइन वायला ये इकडे. हा नंतर कॉस एक्स डीएक्स अपॉन साइन एक्स, हे मायनस जसंची तसं हे मायनस. लक्षात? हा हे कॉस एक्स, हे साइन एक्स खाली गेलं. कॉस बाय साइन काय असतं, कॉट. कॉट वाय डी वाय मायनस कॉट एक्स डीएक्स. हे झालं व्हेरिएबल सेपरेबल. तर इथंच झालं व्हेरिएबल सेपरेबल. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. फॉर द इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स लॉग ऑफ काय, हा लॉग ऑफ साइन एक्स, लॉग ऑफ साइन वाय मायनस लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. याला बोलवायचं इकडं लॉग ऑफ साइन वाय प्लस लॉग ऑफ साइन एक्स इज इक्वल टू लॉग सी. मी म्हणलं तुम्हाला सी ला कसं येणार शकतो. अलग तर लॉग एम प्लस लॉग एन काय असतं, लॉग एम एन. एम एन बघा, ज्याला चांगले मार्क घ्यायचे मित्रांनो त्याला हा सगळ्यात सोपा चॅप्टर. म्हणजे जर स्कोअर करायचा असेल तर न्यूमरिकल पेक्षा प्रोबॅबिलिटी पेक्षा हा चॅप्टर परवडतो. त्याच्यात चुकायचे चान्सेस खूप कमी असते. ज्याला फॉर्म्युले पाठ आहे त्यांचे. लक्षात? आणि ज्याला पाठ नाही त्यांचे ते बघत पण नाही बिचारे. अलग लॉग लॉग गेलं, हा साइन वाय बाय साइन एक्स इज इक्वल टू सी. लक्षात? नेक्स्ट प्रॉब्लेम एक घेऊ अजून. हा आता बघा मित्रांनो, व्हेरी 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 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. हा सेक्स स्क्वेअर एक्स सॉल्व म्हणून येतं. सेक्स स्क्वेअर एक्स टॅन वाय डीएक्स याला फेकू इकडं. माइनस सेक्स स्क्वेअर वाय इक्वल टू च्या इकडे फेकायचं टॅन एक्स डी वाय. चलो अभी वेरिएबल सेपरेबल, जिसका वेरिएबल उसके पास भेजने रहेगा. सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स जसंची तसं. चल ये इकडे टॅन एक्स, टॅन एक्स ला बोलवायचं खाली मायनस सेक्स स्क्वेअर वाय डी वाय. चल टॅन वाय ला इकडे बोलू घ्यायचं. हे झालं व्हेरिएबल सेपरेबल. हे काय झालं, व्हेरिएबल सेपरेबल. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. मायनस सेक्स स्क्वेअर वाय टॅन वाय डी वाय. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह वरी आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे एखाद्या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह वरी असेल तर त्याचं उत्तर काय असतं, लॉग ऑफ फंक्शन. लॉग ऑफ फंक्शन. हा एखाद्या फंक्शनचं जर डेरिव्हेटिव्ह वरी असेल त्याला काय असतं उत्तर, लॉग ऑफ फंक्शन. तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स तर लॉग ऑफ टॅन एक्स मायनस लॉग ऑफ टॅन वाय प्लस. समजलं? आता लॉग ऑफ, याला इकडे बोलू घेऊ, लॉग ऑफ टॅन एक्स प्लस लॉग ऑफ टॅन वाय इज इक्वल टू सी. म्हणा सध्याचं सी जरी म्हणायचं लॉग सी घेतलं तर झालं. लॉग्स हा लॉग एम प्लस लॉग एन काय असतं, लॉग एम एन. टॅन एक्स इंटू टॅन वाय इज इक्वल टू लॉग्स. लॉग लॉग गेलं, कॅन्सल नाही म्हणायचं, त्याला कॅन्सल करायचं नाही. टॅन एक्स समोरासमोर लॉग असेल डायरेक्ट लिहिता येतं टॅन एक्स इंटू टॅन वाय इज इक्वल टू
सी. बट आपल्याला व्हॅल्यू दिलेली y इज इक्वल टू पाय बाय 4 वेन एक्स इज इक्वल टू पाय बाय 4. आता याच्यात सी ची व्हॅल्यू काढायची. टॅन पाय बाय 4 इंटू टॅन पाय बाय 4. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू ठेवू. सी ची व्हॅल्यू किती? 1. 1 इंटू 1 इज इक्वल टू 1. हा, टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती आहे? 1. आले, टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1 इंटू 1 1. तर मग ही सी ची व्हॅल्यू या पुन्हा इक्वेशन मध्ये टाकून द्यायची. टॅन ह्याच्यात सॉरी कशात? या इक्वेशन मध्ये. हा, टॅन एक्स इंटू टॅन वाय इज इक्वल टू 1. कारण की जर व्हॅल्यू दिलं तर सी ची व्हॅल्यू काढून पुढे त्या इक्वेशन मध्ये टाकत असते. समजलं का? व्हेरिएबल सेपरेबल केलं, वरी डेरिव्हेटिव्ह म्हणून लॉग घेतला, त्याला इकडे बोलवलं. हा, नंतर काय केलं? हे झालं तुमचं इक्वेशन. वाटलं त्याला एक नंबर द्या. मग याच्यावरून सी ची व्हॅल्यू काढली आणि पुन्हा ते एक मध्ये सी ची व्हॅल्यू ठेवली. अलग व्हेरी 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 आयएमपी प्रॉब्लेम आहे हा. 4 मार्काला 100% येऊ शकतो. बघा मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये थोडं करेक्शन आहे. या प्रॉब्लेम मध्ये थोडं करेक्शन आहे. लक्ष द्या इकडे. लॉग एम प्लस लॉग एन इज इक्वल टू लॉग एम एन असतं. चुकून इज इक्वल टू लॉग सी. हा, तर साइन वाय इंटू साइन एक्स इज इक्वल टू सी. ते करेक्शन करू घ्या. Now next problem. हाँ, solve x plus 1 dy plus y plus 1 dx is equal to 0. dy by dx is equal to e raised to 3x minus 2y plus x squared into e raised to minus 2y. Very 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 important problem है. बघा मित्रांनो, solve x plus 1 dy plus y plus 1 dx is equal to 0. तर बघा इकडे x plus 1 dy is equal to y plus हे इकडे गेलास काय होईल? मायनस y plus 1 dx. हा, तर आता काय करायचं? dy y plus 1 मायनस dx x plus 1 हे झालं व्हेरिएबल सेपरेबल. याला y plus 1 ला dy पुढे पाठवलं, x plus 1 ला dx पुढे पाठवलं. असं नाही करतायत प्लस 1 ला सोडून द्यायचं. तसं डिवाइड मध्ये येतं का? तसं डिवाइड मध्ये येत नाही ना. हा टप पूर्ण टप इकडे जाईल ना, आणि ही पूर्ण टप इकडे जाईल, त्याशिवाय जाणारच नाही. नाही तर व्हेरिएबल सेपरेबल होणारच नाही. आता टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड dy तुम्ही लिहू शकता. वाटलं तुम्हाला वाटत असेल मार्क कटत असं लिहायचं. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. हा, dx अपॉन x प्लस 1. नाव 1 अपॉन y प्लस 1 चं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ y प्लस 1. आणि याचं काय? मायनस लॉग ऑफ x प्लस 1 प्लस सी. लॉग y प्लस 1 प्लस लॉग x प्लस 1 इज इक्वल टू लॉग सी. लॉग m प्लस लॉग n लॉग mn y प्लस 1 इंटू x प्लस 1 इज इक्वल टू लॉग सी. तर y प्लस 1 into x plus 1 is equal to C is the answer. समजलं? आलं लक्षात? आता नेक्स्ट प्रॉब्लेम. व्हेरी 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 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. खूप वेळेस आलेला आहे आणि खूप इझी प्रॉब्लेम आहे. dy बाय dx. जे जे इम्पॉर्टंट सांगितले ते नीट करा.
ई रेस टू 3x. काय करायचं आपल्याला माहिती आहे व्हेरिएबल सेपरेबल करायचंय त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला माहिती आहे इन मल्टिप्लिकेशन देर इज अ ऍडिशन ऑफ पॉवर गुणाकारात घातांकाची बेरीज होती हे माहिती मग घातांक सेपरेट पण करू शकतो घातांक सेपरेट करू शकतो ई रेस टू 3x इंटू ई रेस टू मायनस 2y लिहू शकतो याला हा प्लस एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू मायनस 2y लिहू शकतो हा हे तर तसं लिहिलं याला काही केलं का नाही फक्त हा घातांक वेगळा केला ई रेस टू 3x इंटू ई रेस टू मायनस 2y काउंट केलं तरी मला इथे दिसतंय मला काय करायचंय व्हेरिएबल सेपरेबल होतं का नाही पाहायचं अप्लाइंग मॅथमॅटिक्स आपलं डोकं लावून आले तर डीवाय बाय डीएक्स ई रेस टू मायनस 2y ला कॉमन काढायचं ई रेस टू 3x प्लस एक्स स्क्वेअर समजलं आले आता मी काय म्हणलं डीवाय आणि डीएक्स हे खाली नाही पाहिजे आले मग काय करायचं डीवाय ई रेस टू मायनस 2y ला खाली पाठवलं डीएक्स ला वरी घेतलं ई रेस टू 3x प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स आलं लक्षात ई रेस टू मायनस 2y ला वरी पण लिहू शकतो प्लस करून ई रेस टू 2y डीवाय आलं लक्षात ई रेस टू 3x प्लस एक्स आता टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड याचं इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो ना ई रेस टू 3x डीएक्स एकदम सिंपल प्रॉब्लेम इंटिग्रेशनच्या बाबतीत एक्स स्क्वेअर डीएक्स सेपरेट करू शकतो सिंपल सिंपल इंटिग्रेशन याचं हा ई रेस टू 2y चं इंटिग्रेशन किती आहे ई रेस टू 2y बाय 2 ई रेस टू 3x चं इंटिग्रेशन काय आहे ई रेस टू 3x बाय एक्स स्क्वेअर चं इंटिग्रेशन काय आहे एक्स क्यूब बाय प्लस छापा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस वाय प्लस एक्स इंटू ई रेस टू मायनस वाय हा सॉल्व करायचंय तर बघा इकडं आता काय करायचं डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू मायनस वाय सेपरेटिंग आताच म्हणलं मी गुणाकारात घाताकाची बेरीज होती ती सेपरेट पण करता येते घाताक तर मग डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस वाय कॉमन काढायचं ई रेस टू एक्स प्लस एक्स ई रेस टू एक्स प्लस एक्स तर डीवाय पुशे वाय पाठवायचं ई रेस टू मायनस वाय आणि ई रेस टू एक्स प्लस एक्स डीएक्स ई रेस टू मायनस वाय ला जर वरी घेतलं तर ई रेस टू वाय डीवाय हा टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड ई रेस टू एक्स डीएक्स प्लस एक्स डीएक्स व्हाट इज द इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू वाय ई रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटिग्रेशन काय ई रेस टू एक्स एक्स चं इंटिग्रेशन काय एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस आता नेक्स्ट प्रॉब्लेम हा दोन्ही प्रॉब्लेम लिहून घ्यायचे आता बघा लास्ट प्रॉब्लेम ऑफ टुडे ई रेस टू एक्स प्लस वाय डी डीएक्स हा प्लस ई रेस टू 2y मायनस एक्स डीवाय बघा मित्रांनो इथं काय करायचं ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू वाय डीएक्स त्याला इकडे पाठवतो पहिले आणि लगेच सेपरेट करू ई रेस टू वाय ई रेस टू 2y मायनस ई रेस टू एक्स डीवाय आता काय करायचं ज्याचं व्हेरिएबल त्याच्यापाशी पाठवून द्यायचं चलो चल ई रेस टू वाय तू तिकडे जा ई रेस टू मायनस एक्स इकडे ई रेस टू एक्स डिवाइडेड बाय ई रेस टू मायनस एक्स डीएक्स ई रेस टू 2y ई रेस टू 2y डिवाइडेड बाय ई रेस टू वाय डीवाय हा ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स वरी आला डीएक्स
ई रेस टू 2y इंटू ई रेस टू मायनस वाय वर आला पॉवर मायनस होईल ना नंतर एक्स आणि एक्स 2x गुणाकारात घातांकाची बेरीज होती एक्स प्लस एक्स किती होईल 2x 2y मायनस वाय किती होईल y टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड व्हेरिएबल सेपरेबल झालं ना व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x ई रेस टू 2x बाय 2 व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू y ई रेस टू y प्लस शॉपिंग व्हेरी केअर चुकीचे प्रॉब्लेम उद्या बघू